नमस्कार मित्रांनो, क्राईम कट्टा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. अतुल सुभाषसारखे अनेक प्रकरण आपल्या आसपास घडत आहे. त्यापैकी एक प्रकरण जगासमोर आणण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. कहाणी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मुकेश कुमार 6 फूट 2 इंच उंच आणि 48 वय असलेले पुरुष वाकून चालतात व त्यांना यकृताचा त्रास देखील आहे आणि वयानुसार दृष्टीधूसर आणि स्मरणशक्ती कमजोर आहे. वयाच्या या टप्प्यावर ते बेरोजगार असून अनेक आजाराने त्रस्त आहे. मनात एवढे विचार चालू असतात की ते रोज आत्महत्या करण्याचा विचार करतात. ज्यावेळेस मुकेशसोबत आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सर्व स्टोरी सांगितली. मुकेश सांगतात, माझ्यावर लाखोंचे कर्ज आहे. मी लोकांनी दान दिलेले कपडे घालतो. चेहऱ्यावर थोडं खोटं हसू घेऊन सांगतात, मागच्या वर्षी त्यांनी नवीन कपडे घातले होते. धाकट्या भावाचे लग्न होते तेव्हा त्यांनी माझ्यासाठी ते आणले होते. पूर्वी ते लोकांच्या घरी वर्तमानपत्रे पोहोचवत असे. महिन्याला 3,000 रुपये कमवायचे. या कमाईवरही ते खुश होते. 1999 रेटासोबत लग्न केले. या भव्यदिव्य लग्नामुळे आम्ही खूप आनंदी होतो. लग्नानंतर थोड्याच दिवसात रीटा आणि मुकेश यांच्यामध्ये मालमत्तेवरून हळूहळू वाद सुरू होऊ लागले. रीटाने मुकेशवर घर तिच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकायला चालू केला. रीटा 2000 साली गरोदर राहिली. मग प्रसूती चांगल्या दवाखान्यात करण्याचे बोलले. मुकेशचा तेवढा पगार नव्हता. त्याच्याकडे मुबलक पैसे देखील नव्हते. तरीही त्यांनी प्रयत्न केला. रीटाला चांगल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथे तिच्यावर उपचार चालू केले. परंतु ती यावर देखील खुश नव्हती. बऱ्याच भांडणानंतर ती आई वडिलांच्या घरी गेली. काही काळानंतर रीटाने मुलीला जन्म दिला. रीटा आणि मुलीला भेटण्यासाठी मुकेश व त्याची फॅमिली रीटाच्या घरी गेले व घरी येताना रीटाला सोबत घेऊन आले. मुकेशला वाटले आता सर्व काही ठीक होईल. काही दिवस सर्व काही सुरळीत चालले. त्यानंतर रीटाच्या घरच्यांनी तिच्या संसारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्यांनी रीटाला घर तिच्या नावावर करण्यासाठी भडकवण्यास सुरुवात केली. एका दिवशी मुकेश आणि रीटामध्ये मोठे भांडण झाले. रीटा तिच्या 6 महिन्याच्या मुलीला झोपवून घराबाहेर पडली. मुकेशला याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यानंतर मुकेशने त्या मुलीचा एकट्याने सांभाळ केला. काही दिवसांनी रीटाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तिला मुलगी हवी असल्याचे सांगितले. काही दिवस पोलीस ठाण्यातच गेले. मग ठरले मुलगी काही दिवस रीटासोबत जाईल. रीटाने पोलिसांना लेखी कळवले की ती तिच्या मुलीला सोबत घेऊन गेली असून 15 दिवसांनी तिच्यासोबत मागे परतणार आहे. महिना उलटला परंतु ती मागे आली नाही. मुकेश बरेच दिवस तिची वाट पाहत होता. तिच्या परतीची कोणतीही आशा आता दिसत नव्हती. मग मुकेशने पोलिसांना याबाबत माहिती कळवली. मुकेश पोलिसात गेला आहे हे रीटाला कळताच ती आणखीन चिडली व त्यानंतर तिने षडयंत्र रचून मुकेश व त्याच्या कुटुंबावर हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. काय इच्छा होती त्या बापाची? फक्त मुलगी आपल्या घरी यावा, तिच्यासोबत खेळावे. पण या इच्छेपायी मुकेश व त्याच्या परिवाराला तुरुंगात जावे लागले. कष्ट करून घाम गाळून कमवलेले 66,000 रुपये भरून त्यांची त्या तुरुंगातून सुटका केली. ते पैसे कसे गोळा केले हे आम्हालाच माहिती, असे मुकेश बोलतात. पाण्याने पाणवलेले डोळे खरं काही सगळं सांगून जातात. रीटाने खोटी कागदपत्रे दाखवून गुन्हा दाखल केला होता. शेवटी एक दिवस सत्य बाहेर आले. खटला खोटा ठरला आणि मुकेश व त्याच्या कुटुंबाला कायमस्वरूपी निर्दोष मुक्तता मिळाली. एवढ्यावरही रीटा थांबली नाही. त्यानंतर रीटाने मुकेशवर मेंटेनन्सची केस दाखल केली. मुकेशकडे 1 रुपया देखील नव्हता. सर्व पैसे केस भानगडीत संपले होते. उलट लोकांचेच डोक्यावर कर्ज झाले होते. पैसे देऊ न शकल्यामुळे मुकेशला परत तुरुंगात नेण्यात आले. तुरुंगातच मुकेशची तब्येत खालावली आणि त्याला ऑपरेशन करावे लागले. हळूहळू तो डिप्रेशनमध्ये चालला होता. काम, जवळचे नाते सर्व काही रवले होते. मुकेशच्या लग्नाच्या वेळी त्याचा धाकटा भाऊ फक्त 7 वर्षांचा होता. त्याला चांगले शिक्षण देणे ही मुकेशची इच्छा होती. परंतु या कौटुंबिक वादामुळे त्यालाही शिक्षणात लक्ष केंद्रित करता आले नाही. मुकेश म्हणतात, माझ्यामुळे त्यालाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. आज घराचा सर्व खर्च तो उचलतो. माझ्या गरजाही पूर्ण करतो. पण या 23 वर्षात आम्ही फक्त 6 ते 7 वेळाच नीट बोललो आहे. हे ऐकता जवळ बसलेली मुकेशची आई रडू लागतात. पैशामुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे. धाकटा मुलगा चांगला असल्यामुळे आम्हाला भाकरी मिळत आहे. सुनेकडून सुख मिळाले नाही. नातीला घरी सोडून ती निघून जायची. कधी छतावरून उडी मारायची तर कधी मागच्या दारातून पळून जायची. पोलीस अनेक वेळ मुकेशच्या घरी आले. लोकांसमोर कित्येक वेळा त्यांचा अपमान झाला. मुकेश 2दा तुरुंगात आणि 2दा मनोरुग्णालयात राहिला आहे.
मुकेशची आई गंगादेवी सांगतात, माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मुकेशकडे बोट दाखवत त्या बोलतात की आत काहीच उरले नाही. मूत्रपिंड यकृत खराब आहे. शरीरात रक्त नाही. कधी कधी तो इतका आजारी पडतो की तो त्याच्या पॅन्टमध्ये लघवी करतो आणि त्याच्या लक्षातही येत नाही. आमच्या मुलाचा निर्णय चुकला. एका चुकीच्या निर्णयामुळे आमचे सर्व कुटुंब उद्ध्वस्त झाले. ज्या खटल्यात आम्ही 24 वर्षे अडकलो ते आज खोटे ठरले. आता घटस्फोटाचा खटला सुरू आहे. न्याय मिळवण्यास एवढा विलंब झाला की आम्ही पूर्णपणे लुटलो गेलो आहे. एवढेच नाही तर मध्यंतरीत एका तारखेला जेव्हा कोर्टात मुकेश हजर होते तेव्हा त्यांची 11 वर्षाची मुलीला देखील तिथे आणण्यात आले होते. गोष्ट इथपर्यंत गेली की त्या 11 वर्षाच्या मुलीने मुकेशला पायातली चप्पल काढून दाखवली व मी तुला याने मारेन अशी ती बोलली. ते सगळे लोक मुकेशकडे बघून हसायला लागले. त्याची थट्टा करू लागले. मुकेश म्हणतात, याआधी माझी मुलगी माझ्यासोबत राहत नव्हती, पण दरवर्षी मी तिचा वाढदिवस माझ्या मित्रांसोबत साजरा करायचो. ज्या दिवशी तिने मला चप्पल दाखवली त्याच दिवशी एक बाप जिवंतपणे मेला. धन्यवाद मित्रांनो. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच अजून एक स्टोरी ऐकायची असेल तर कमेंटमध्ये सेकंड पार्ट टाईप करून सेंड करा. धन्यवाद.